धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय आणि राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी केला। या धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूने कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळे बघायला मिळाला या राज्याला। आणि आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुक्ताईनगर बस स्थानकाच्या आगारात आज आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने 10 बसेस दाखल झाल्यात। या सर्व बसेसचं उद्घाटन चंद्रकांत पाटलांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी थेट स्टीअरिंग हाती घेत बस चालवल्याचं पाहायला मिळालं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिले होते। त्यावर त्यावर अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे आणि त्यांची स्वबळाची तयारी असेल तर आमची पण स्वबळाची तयारी आहे असं अशोक चव्हाण म्हणालेत। त्यांना युती धर्म माहित नाही असं हेमंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरामध्ये दाखल झाल्यात। त्यांनी अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली आहे। तर मिसाळकर जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये देखील उपस्थित राहणार आहेत। आमच्या समन्वयातून कोल्हापूरचा विकास करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापूरमध्ये भव्य नागरी सत्कार पार पडलाय। राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवर मात केली आहे। ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलेत। त्याचप्रमाणे रुग्णांना पेढे देखील भरवण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये 6 वर्षांच्या चिमुरड्याने जीबी सिंड्रोमवर मात केली आहे। हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवर तसंच आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं। डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोमवर मात करून घरी परतला। जीबी सिंड्रोमने आता राज्याबाहेर देखील हातपाय पसरलेत। महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल नंतर आता जीबी सिंड्रोमने आसाममध्ये देखील शिरकाव केलाय। आसाममध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये जीबीएस संशयित 17 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालाय। तर 12वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधीच आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। पुणे नागपूर नंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव झालाय। दर्यापूर आणि पाथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। दोघांवर अमरावतीमध्ये उपचार सुरू आहेत। हे रुग्ण 16 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे।
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. बीएमसीद्वारे मुंबईमध्ये 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे आणि या कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, त्याचप्रमाणे अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. बातमी साताऱ्यातून. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघ नखे आता साताऱ्यातून नागपूरच्या दिशेनं रवाना केलेली आहेत. गेल्या वर्षी ही नखे लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून आणली होती. या पुढील काळात ही नखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार असल्याचं स्पष्ट झालंय. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामांच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागात विभाजित असून दिरंगाईबाबत 3ही कंत्राटदारास 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. तर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये आणखी एक मान स्थापित केला. या स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणालीद्वारे सर्वात अवघड सर्जरी करणं आता सहज शक्य होणार आहे. संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरामध्ये मध्यान्ह भोजनाचं तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आलाय. गजानन सेल्स ॲग्रो गोडाऊनवरून जिल्हाधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला होता. यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. बातमी सोलापूरमधून. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेरला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. शेवटी पावसाळ्यापूर्वीच धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाणार आहे. पंढरपूरमध्ये वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला मंडोळ्या बांधून नटवण्यात आलं होतं. तर या निमित्ताने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळालं. सावळ्या विठुरायाची महिमा 7 समुद्रापार गेली आहे. तर हंगेरी, रशिया, अमेरिका, इटली आणि या इतरही काही देशातील भाविक विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात आल्याचं पाहायला मिळालं. या परदेशी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावरून भजन केलं. येथील इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी 174 देशातील विठ्ठल भक्तांना आमंत्रित करण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. तर तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. तसंच उन्हाच्या चटक्यांनी मात्र नागरिक हैराण झालेत. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच सायलेन्स झोनचं उल्लंघन केलंय. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी ढोल ताशे वाजवण्यात आले होते. रुग्णालयापासून 100 मीटर अंतरावर सायलेन्स झोन घोषित करण्यात आलाय. मात्र कर्मचाऱ्यांनीच या नियमांचं उल्लंघन केलंय.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामध्ये नीलफळी जंगल परिसरातून वन विभागाने वाघाचे अवयव हस्तगत केले होते. कुख्यात तस्कर अजित राजगोंड याने वाघाची शिकार केल्याची माहिती समोर आली होती. अजित राजगोंड याने चीन सोबतच थायलंडमध्ये देखील वाघांचे अवयव पुरवल्याची सूत्रांची माहिती आहे. एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी दोघांना भंडारा जिल्ह्यातून अटक केली आहे. आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे मुख्य आरोपी मात्र फरार आहेत. यवतमाळच्या वणी विभागातून गेल्या महिनाभरात तब्बल 29 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मुली वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झाल्यात, तर मारेगाव, शिरपूर आणि मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबईतील फादर आग्नेल ITI कॉलेजमध्ये ग्रँड टेक्निकल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवास आणि सौर ऊर्जा ही थीम ठेवून IT आणि मेकॅनिकल मधील विविध आधुनिक प्रकल्प सादर केल्याचं पाहायला मिळालं आणि हे प्रकल्प पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमले. खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या कालव्यात प्लास्टिकचा प्रचंड खच लागलेला आहे. उजव्या मुठा कालव्यामध्ये हा प्लास्टिकचा खच पाहायला मिळतोय. प्लास्टिक मिक्स असलेलं पाणी या कालव्यातून विविध ठिकाणी पुरवलं जातं. मात्र कालव्याच्या स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होताना देखील पाहायला मिळत आहे. अंबरनाथमध्ये भर चौकात जादू टोण्याचा प्रकार समोर आलाय. अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकामध्ये एका झाडाखाली कापलेले लिंबू, कुंकू लावलेलं नारळ ठेवल्याचं समोर आलंय. हे लिंबू आणि नारळ कुणी ठेवलंय हे समोर आलेलं नाहीये. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असून देखील असे प्रकार खुलेआमपणे घडत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. नागपुरात तडीपारीत गुन्ह्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी गस्तीवर असताना तडीपार आरोपीला अटक केली आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावर एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलाय. आरोपी कोणाचा घातपात करण्याचा प्रयत्नात होता याचा मात्र तपास सुरू आहे. नाशिकमधील मालेगावात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या विरोधी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बातमी बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 51 जणांची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हजेरी घेतली आहे. अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपार आणि मकोकाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्याचप्रमाणे 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 2 पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले. पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पुणे महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारलाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कारवाई करून एका महिन्यात 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलाय. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण असा एक दावा करण्यात आलाय की 20 रुपयांमध्ये 4 महिने मोबाईल चालणार आहे. खरंच 20 रुपयामध्ये 4 महिने रिचार्ज चालणार का? काय आहे या दाव्यामागचं सत्य याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. 20 रुपयात 4 महिने चालणार मोबाईल. कवडी मोल मोबाईल रिचार्ज प्लॅन. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? मोबाईल मध्ये तुम्ही रिचार्ज करत असाल
तर तुम्हाला फक्त 20 रुपयात 4 महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा करण्यात आलाय. कारण आता सगळेच प्लॅन महाग आहेत. त्यात हा दावा केल्यानं खरंच रिचार्ज प्लॅन इतका स्वस्त झालाय का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या युजर्सना मोठा दिलासा मिळालाय. आता 20 रुपयात तुमचं सिम कार्ड 4 महिने ऍक्टिव्ह राहणार आहे. तुमच्या मोबाईलवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज केलं नाही आणि मोबाईलमध्ये 20 रुपयांचं रिचार्ज शिल्लक असेल तर कंपनी ते 20 रुपये कापून 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देईल. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय. कारण एका महिन्याचं रिचार्ज करायचं असेल तर 150 पेक्षा जास्त रुपयांचं रिचार्ज करावं लागतं. तसंच एका दिवसासाठी इंटरनेट पॅक घ्यायचा असेल तर कमीत कमी 26 रुपयांपासून रिचार्ज करावं लागतं. मात्र खरंच आता ट्रायनं नवीन नियम केलाय का? 20 रुपयात 4 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण लाखो लोक मोबाईल वापरतात. त्यामुळे असं रिचार्ज असेल तर अनेकांना फायदा होईल. म्हणूनच आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मोबाईल कंपन्यांकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 20 रुपयात 4 महिने मोबाईल चालणार हा दावा खोटा आहे. ट्रायनं असा कोणताही नवीन नियम लागू केलेला नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. रिचार्ज प्लॅन आधीपेक्षा आता थोडे स्वस्त झालेत. टॉक टाइम रिचार्ज 10 रुपयांपासून मिळू लागलाय. मात्र 20 रुपयात 4 महिन्यांची म्हणजेच 120 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल असा जो दावा करण्यात आलाय तो दावा खोटा आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.